तर लग्नपंक्तीतील भाज्या सगळ्यांना आवडतात. तर त्या भाज्या घरच्या घरी करायचं म्हटलं की सगळ्यांना वाटतं मेहनत खूप आहे. आचारी पद्धतीची दम आलूची भाजी घरच्या घरी कसं करायचं ते पाहूया. तर इथे आपण जास्त तेलाचा पसारा न करता थोड्या तेलामध्ये तळून हे भाजी तयार करणार आहोत आणि जास्तीचं वाटण घाटण न करता साध्या सोप्या पद्धतीने करणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. भाजीसाठी इथे मी अर्धा किलो बटाटे किंवा आलू घेतलेले आहेत, त्याचे साल काढून घेतलेले आहेत. तर छोट्या आकाराचे बटाटे घेतलेले आहेत. तुमच्याकडे जर मोठे असतील तर त्याचे 2 किंवा 4 तुकडे करून घेऊ शकता. त्यानंतर काट्याच्या चमच्याने याला छान असं सगळे बटाटे किंवा आलू रोवून घेतलेले आहेत. आता थोड्याशा तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर 2 मोठे चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. खरं तर हे आलू तळून घेतात आचारी, तर इथे आपण थोड्याशा तेलामध्येच परतून घेणार आहोत. तर थोड्याशा तेलामध्ये परतून घेत आहोत. त्यासाठी सुरुवातीला आपल्याला थोडंसं झाकण लावून वाफून घ्यायचंय. हे चिकटल्यासारखं होते, त्यासाठी सतत आपल्याला झाकण काढायचं आणि परतून घ्यायचं, जेणेकरून सगळीकडून छान असं व्यवस्थित असं वाफेल आणि सगळीकडून जास्त असं छान असं वाफ गेल्यामुळे छान नरम असं होईल. तर या ठिकाणी आता सतत याच पद्धतीने एक 2-3 मिनिट मी झाकण लावून परत झाकण काढून त्याला छान असं परतून घेतलेलं आहे. थोडंसं लालसर आतमधल्यापर्यंत वाफलं असा अंदाज समजला की आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. तर साधारण एक 7 ते 8 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता हे बटाटे किंवा आलू छान असं लालसर असं. तर इथे तुम्ही बघू शकता बटाटे थोडंसं लालसर रंगावर झालेले आहेत, म्हणजे 70 ते 80% हे शिजल्या गेलेले आहेत. अगदीच गाळ असं झालेलं नाही. शिल्लक राहिलेलं आता हे नरमपणा आपल्याला ग्रेव्हीमध्ये तयार करून घ्यायचं आहे. तर इथे छान असं लालसर झाल्यानंतर आपलं बटाटे ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. शिल्लक राहिलेल्या तेलामध्ये मी अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी टाकून घेतलेला आहे. त्याचबरोबर एक कपभर इतकं बारीक चॉपरमधून काढून घेतलेला कांदा इथे मी टाकून घेतलेला आहे. तर इथे ग्रेव्ही यूज करायची नाही आपलं कांदा, तर इथे आपलं बारीक असं चॉपर मधून काढून घ्यायचं आहे. तर हे शिजल्यानंतर किंवा परतून घेतल्यानंतर याची चव छान येते. एक चक्री फूल, 2 इथे मी तमालपत्र टाकून घेतलेलं आहे, 2 दालचिनीचे तुकडे आणि 2 ते 3 हिरव्या वेलच्या सुद्धा टाकून घेतलेला आहे. एक मोठा चमचा लोणी टाकून घेतलेला आहे. बटर सुद्धा तुम्ही वापरू शकता. कांद्याचा हलकासा रंग चेंज झालं की यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकायची. तर टोमॅटोची प्युरी छान पिकलेले टोमॅटो घ्यायचे, मिक्सरला छान असं बारीक फिरून घ्यायचं, ते यामध्ये टाकून घेतलेला आहे. आता परतून घेतलेला आहे. गॅसचा फ्लेम कमी करूया. आता ते शिजेपर्यंत आपण एक पावडर मसाल्याचं पेस्ट तयार करून घेऊया. 1.5 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला आणि त्याचबरोबर पाऊण चमचा इतकं हळद आणि 1 चमचाभर इतकं इथे मी टाकून घेतलेलं आहे धने पावडर. आणि सोबतच रंग भाजीला छान येण्यासाठी, दिसायला मस्त दिसण्यासाठी चमचाभर बेडगी मिरची पावडर आणि अर्धा चमचा इथे मी भाजलेली जिऱ्याची पूड, अर्धा चमचा इथे मी काळं मीठ टाकून घेतलेलं आहे मस्त चटपटीत होण्यासाठी. साधारण अर्धा कप इतकं पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे. पावडर मसाले सगळं छान व्यवस्थित मिक्स करून याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आता या ठिकाणी कांदा टोमॅटो छान असं परतून झालेलं आहे. याच वेळेस आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आलं लसणाचं जाडसर असं ठेचा. खलबत्त्यात फ्रेश असं कुटून घेतलेलं आहे. तर फ्रेश कुटलेले कुठलेही पदार्थ छान चवीला लागतात, त्यासाठी शक्यतो आलं लसूण फ्रेशच वापरायचा. त्यानंतर तयार करून घेतलेलं पावडर मसाल्याची जे पेस्ट, पावडर मसाल्याचं पेस्ट करून टाकल्यामुळे भाजीला छान एकसारखेपणा येते. शक्यतो या पद्धतीने करून पहा, चव छान येते. आता पावडर मसाले आपण पेस्ट करून टाकल्यामुळे त्याच्यामध्ये पाण्याचा अंश असतो, त्यासाठी हे आपल्याला जास्त वेळ परतवता येते. छान असं परतून झालं की साईडला तेल सुटू लागतो, त्यावेळेस समजायचं की पावडर मसाले छान असं शिजल्या गेलेले आहेत. सोबतच कांदा टोमॅटो सुद्धा छान असं परतल्या गेलेला आहे. आता याच वेळेस आपल्याला आलू यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करायचं आहे. लगेचच पाणी टाकायची घाई करायची नाही. आता झाकण लावूया. झाकण लावल्यानंतर 1 मिनिटभर आपल्याला छान कमी गॅसवर वाफून घ्यायचं आहे. कमी गॅसवर वाफल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त भाजीला रंग आलेला आहे, दिसायलाही मस्त दिसत आहे. तुम्हाला थोडीशी सुकी भाजी आवडत असेल तर अशीही तुम्ही भाजी खाऊ शकता, चवीला मस्त लागते अशी भाजी. तर तुम्ही बघू शकता बटाट किंवा आलू जे आहेत पूर्णपणे शिजल्या गेलेलं नाही किंवा वाफल्या गेलेलं नाही, आणखीन थोडंसं वाफायचं राहिलेलं आहे. इतपत आपल्याला बटाटा परतून घ्यायचं आहे. तर आता मी इथे गरम पाणी टाकलेलं आहे, तर साधारण 1.5 ग्लास इतकं पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता पाणी टाकल्यानंतर इथे आणखीन थोडंसं कोथिंबीर टाकलेलं आहे. सध्याला कोथिंबीरचं सीझन आहे आणि दिसायलाही मस्त दिसते. फोडणीमध्ये थोडंसं टाकायचं आणि वरतून थोडंसं टाकायचं. फोडणीमध्ये टाकलेलं चव छान येते आणि वरतून टाकलेलं छान असं हिरवटपणा येतो. आणि सोबतच इथे मी 2 चमचे इतकं कसुरी मेथी थोडंसं परतून घेतलेलं होतं तव्यावर, छान हाताने चुरून यामध्ये टाकून घेतलेलं आहे. छान असं एक 5 मिनिटं शिजून घेतल्यानंतर काय करायचं, त्यामधलेच एक 2-3 बटाटे घ्यायचे. या पद्धतीने काट्याच्या चमच्याने छान असं मॅश करून घ्यायचं.
त्यानंतर ते यामध्ये टाकून घ्यायचं, म्हणजे भाजीला छान असं दाटसरपणा येतो. आचारी पद्धतीची भाजी बघताल तर याच ट्रिक वापरतात, त्यामुळे भाजीला छान दाटसरपणा येते. तर इथे बघू शकता भाजीला रंग छान आलेला आहे आणि दिसायला जेवढं मस्त दिसत आहे तेवढं खमंग आहे भाजी. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नंतरच्या रेसिपी